तुम्हाला कधी असा अनुभव येतो का की आपण किती चांगलं वागलं तरी एखादी ठराविक व्यक्ती असते ती आपल्याला कधीच ॲप्रिशिएट करत नाही किंवा सतत चिडचिड रागराग करत असते, किंवा एखादी परिस्थिती असेल जसं की आपल्याला शनिवार रविवार सुट्टीनंतर आपल्याला सोमवारी जर कामावर जायचं म्हणलं की आपल्याला कंटाळा येतो, किंवा आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर पाऊस आपल्याला पण नेमकी सुट्टी असते ना आपण ठरवतो की कुठेतरी बाहेर जाऊन नेमका पाऊस येतो आणि आपल्या मूड ऑफ होऊन जातो. तर अशा गोष्टी आपल्या आयुष्यात जेव्हा घडतात तेव्हा नाहक आपल्याला त्रास होत जातो. म्हणजे समोरच्या व्यक्तीला किंवा त्या परिस्थितीला काही फरक पडत नसतो, पण ह्याचा त्रास आपण स्वतःलाच करून घेत असतो. पण ह्याच्यातून म्हणजे अशा सिच्युएशनमधून आपण स्वतःला कसं ओव्हरकम करू शकतो किंवा आपण त्याला पॉझिटिव्हली रिस्पॉन्स करून आपल्याला कमीत कमी त्रास कसा होईल हे कसं करू शकतो. तर ह्याच्यासाठी काय आहे की ह्याच्यासाठी आहे ती परिस्थिती आणि आहे त्या व्यक्तींना आपण त्यांच्या गुणदोषासहित जर आपण त्याचा पॉझिटिव्हली स्वीकार केला तर आपल्याला त्रास हा खूप कमी होतो. उदाहरणार्थ कसे आता आपल्याला माहिती आहे की सोमवारी आपल्याला वर्किंगला जायचंच आहे, तर आपण हे आपल्या मनामध्ये जर फिक्स केलं की हा बाबा सोमवारी तर आपल्याला जायचंच आहे, सोमवारी जर कामावर जायचं असं कंटाळतो पण मग आपल्याला मंगळवारी येत नाही कारण आपल्याला ते रुटीन बसले असतं. पण आपण माइंडला जर हेच सांगितलं की बाबा त्याला आपल्या सोमवारी आपल्याला जायचंच आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत आपल्याला बाहेर जायचे तर आपण छत्री घेऊन जाऊयात कारण पाऊस आहे तर त्याचं तो काम करणार, पाऊस पडायचं काम करणार. आणि एखादी व्यक्ती जर आहे की आपल्याला जर माहिती आपण चांगलं करू दे किंवा वाईट करू दे ही व्यक्ती आपल्याला नावं ठेवणार किंवा आपल्याला ॲप्रिशिएट करणार नाही, हे जर आपण स्वतःशीच आपण मानून घेतलं की हा बाबा ही व्यक्ती अशीच आहे तिला तसंच राहू दे, तर आपल्याला ह्याचा एकदम कमीतलं कमी त्रास होतो. कारण आपल्याला माहीत असतं की ही व्यक्ती आपल्याला कधी ॲप्रिशिएट करणार नाही, त्याच्यामुळे आपण ते आपल्या माइंडलाच आपण सांगितलेलं असतं की हा बाबा हिचा स्वभाव असाच आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय त्याचा फरक पडत नाही. कारण आपल्या कशा असतात आपल्याला अपेक्षा असतात की ह्या व्यक्तीनं आपल्याला ॲप्रिशिएट करावं किंवा असं म्हणजे आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला बाहेर फिरायला जायचं, पाऊस नको आहे, सगळं वातावरण क्लीन पाहिजे, असं आपण मनातलं आपण अपेक्षा धरलेल्या असतात. पण त्या आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की आपल्याला त्याचा त्रास होत राहतो. त्याच्यामुळे कसं आहे ती परिस्थिती आणि आहे त्या व्यक्तीला आहे तसं पॉझिटिव्हली स्वीकारा, त्यांना प्रतिसाद द्या, पॉझिटिव्हली प्रतिसाद द्या, तर आपल्याला एकदम निवांत आणि रिलॅक्स फील होतं.